रसिक हो नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राचा नवीन कार्यक्रम आजचे पाहुणे. आजपासून या कार्यक्रमाला सुरुवात होते. आजचा पहिला भाग प्रसारित करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेले आहेत सांगलीतील लेखक श्रीयुत राजेंद्र पोळ सर. लेखन हा अतिशय महत्त्वाचा, आपल्या श्वासाइतकाच महत्त्वाचा भाग असणारे राजेंद्र पोळ यांचं आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आजचे पाहुणे या सदरात आज आपण पहिलाच भाग प्रसारित करीत आहोत आणि याची सुरुवात आपल्यापासून होते आहे, याचा एक विशेष आनंद आम्हाला होतो आहे. आणि या कार्यक्रमाद्वारे आपली जी लेखन कला आहे ती कशी बहरत गेली, कशी सुरुवात झाली आणि आज एक लेखक म्हणून समाजामध्ये वावरताना आपल्या काय भावना आहेत हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. या मुलाखतीद्वारे मी आपल्याला हा प्रश्न विचारतो की या एकूण लेखन कार्याची सुरुवात कशापासून झाली किंवा पहिल्यांदा लेखणी हातात कधी धरली? पहिल्यांदा मी तुमचे आभार मानतो. पहिलाच कार्यक्रमाचा मान मला दिलात आकाशवाणी सांगलीचे आणि आपली अगदी मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. लेखणी हातात घेतली ती मला वाटतं शाळेत असताना, शाळा नंबर 1 आत्ताचं वसंतदादा विद्यामंदिर म्हणजे नगरपालिकेची शाळा. आणि आमच्या वडिलांना लिखाणाचा म्हणजे छंद होता, आवड होती आणि एक टाकी लिहायचे ते. बरं. म्हणजे इथून समजा सावळजला आमच्या गावाकडे जायचं असेल आणि तिथं लग्न असेल तर इथून जाता जाता ते मंगलाष्टका लिहायचे आणि अद्याक्षर त्याची नवरा बायकोची येतील, गावाचं नाव येईल, असं सगळं ते लिहून तिथं जाऊन चाल लावून ते म्हणायचे. बरं. म्हणजे शीघ्र कवी होते. पद्य सावरकर सगळं मुखोद्गत होता त्यांना. बरं. आणि शिक्षण काय फारसं झालेलं नव्हतं. 4थी पोलीसमध्ये होते ते. तर त्यांच्या खांद्यावर बसून अनेक कीर्तनं ऐकलेली आहेत, अनेक प्रवचनं बघितलेली आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमाला मी जात होतो. तर त्याच्यातून ही सांस्कृतिक कलेची आवड अशी निर्माण झाली. आणि मग पहिल्यांदा सगळेच लिहितात तसं कविता. साधारण मला वाटते 85 साली कविता लिहायला अशी सुरुवात केली. आणि त्यावेळी स्वराज्य साप्ताहिक होतं, त्यात माझ्या कविता काही छापून आलेल्या होत्या. म्हणजे तेव्हा 40 रुपये मानधन होतं मला तेव्हा. अच्छा. तर ते 40 रुपये मानधन मी 5-6 वेळा घेतलेलं आहे. तर असं कवितेच्या माध्यमातून ही सुरुवात झाली. अच्छा. मग नंतर ते थोडंसं मागं पडलं. मग 10वी 11वी 12वी याच्यात काय झालं नाही. तर 12वीत असताना मात्र विजयदादा कडणींशी संपर्क आला. माझे एक ते मित्र होते अशोक ठोंबरे. तर त्यांनी दादांचा माझा परिचय करून दिला आणि मग नाट्यक्षेत्राकडे वळलो. आणि वळणं असं झालं की कलाकार म्हणून नाही आलो मी संहिता घेऊनच आलो. बरं. पहिलं नाटक मी लिहिलं दुसरा बिरबल. अच्छा. म्हणजे रंगभूमी कशी असते, तिची माप काय ते सुद्धा मला माहीत नव्हतं. आमच्या घरात कुणीही रंगमंचावर काम केलेलं नाही. सांस्कृतिक कलेचा तसा वारसा काहीही नाही. वडिलांना कलेची आवड होती पण ते सादर कुठं काही करत नव्हते. अच्छा. पण दुसरा बिरबल हे नाटक लिहिलं 12वीची परीक्षा देताच. आणि मग दादांच्या मागं लागून ते बसवून घेतलं. 40 पात्र आली त्याच्यात. मग हे कलाकार कुठून आणायचं? आमचं गणेशोत्सव मंडळ, झाशी चौक गणेशोत्सव मंडळ, त्यातले सगळे गल्लीतली सगळी पोरं उभा केली. आणि आमचा टी स्टॉल आहे गणपती पेठेत. तर चहा जसा विकायचा तसं हे पण विकायचं असतं हे डोक्यात पहिल्यापासून. तर हे नाटक बसवलं आणि त्याच्या जवळजवळ 50 प्रयोग केले मी. 5-3-2 तिकीट लावून. बरं. दुसरा बिरबल त्याचा पहिला सांगलीमध्ये. त्याचा पहिला प्रयोग झाला 4 सप्टेंबर 1988. अच्छा. दीनानाथ नाट्यगृहात. आणि त्यावेळी नगरपालिका होती. आत्ताची इतकी बंधनं काही नव्हती तेव्हा. तर त्या थिएटरच्या किल्ल्याच माझ्याकडे असायच्या. बरं. आम्ही तालीम पण तिथंच करायचो. म्हणजे मुक्काम तिथंच बऱ्याचदा असायचा. आणि मला एका प्रयोगात अशी अडचण आली त्या दुसऱ्या बिरबलमध्ये. सांगितले काही ज्येष्ठ कलावंतांनी नकार दिला. काढणे दादा त्यात काम करायचे माझे गुरु. बरं. ज्यांनी मला या क्षेत्रात आणलं. ते एकदा सिनेमाच्या कार्यक्रमासाठी कुठं गेले होते शूटिंगसाठी. आणि मग दुसऱ्या दिवशी उद्या प्रयोग आणि करायचं काय. मग आपल्या सांगली आकाशवाणीचे आत्ताचे अधिकारी श्रीनिवास जरंडीकर सर ते सहज तिथं नाट्यगृहात काहीतरी कामानिमित्त आलते. आणि त्यांनी ते तालीम चाललेलं बघितलं. म्हटलं हे काय आहे? तर म्हटलं नाटक आहे, उद्या प्रयोग आहे आणि आम्हाला एक पात्राची कमतरता आहे. मी त्यांना ओळखत होतो, ते काय मला ओळखले नाहीत. मग ते ओळख वगैरे सांगितल्यानंतर म्हटले केवढं पात्र आहे ते, किती लांबीचं आहे? म्हटलं 2-3 मिनटं फक्त येऊन जायचं आहे. इंजिनियर असं त्या बालनाट्यातलं कलाकार. तर मी करतो की. बरं. म्हणजे पाठीवर थाप कशी असावी हे 88 साली मला ते जाणवलं. आणि समजा त्यांनी जर ते मला मदत केली नसती तर काही संबंधच नाही, मी काय त्यांना नावं पण ठेवली नसती. बरोबर.
पण एका नवोदिताच्या मागं एक मोठा माणूस उभारतोय आणि मग जो आपल्याला जोश येतोय, जो आणखी काहीतरी करायला पाहिजे बरं का आपल्याला, कारण आपल्याला इथं कुठे थांबू देणार नाही, पडू देणार नाही, पडलं तरी उचलतील, अशी एक भावना त्या काळात निर्माण झाली. आणि मग तिथनं तो सिलसिला सुरू झाला. वा. आत्ता आपण म्हणालात की कवितेपासून आपली सुरुवात झाली. हो, कवितेनंतर लिहिलं ते नाटकच. नाटक, बालनाट्य. पण नाटकाचे अनेक प्रकार आपण हाताळत आहे. हां, त्याच्यामध्ये लघुनाटिका असेल, एकांकिका असेल, पथनाट्य असेल आणि संपूर्ण लांबीचं नाटक असेल. आता हे प्रत्येक प्रकार आणि त्याची सादरीकरणाची पद्धत ही खूप वेगवेगळी आहे. त्यामुळे लिखाणात सुद्धा ते खूप वेगळ्या पद्धतीनं लिहावं लागतं का? ऐकलेलं बरंच होतं हां. वडिलांच्या सोबत. मग कीर्तनातून मला पथनाट्याचं ते हे समजलं. कीर्तनकार जो काम करतो तोच पथनाट्यकाराने करायचं असतं. म्हणजे कीर्तनातून मग ते निवेदन घेतलं, प्रवचनातून आणखीन काही गोष्टी घेतल्या. नृत्याचे जे कार्यक्रम असतात, पथनाट्याला नृत्य पण आवश्यक आहे. माणसं जर गोळा करायची असतील, कारण तिकीट घेऊन कोण बघायला येत नाही. भाजी खरेदीला आलेला, बाजारात आलेला माणसाला थांबून हे बघावं असं वाटलं पाहिजे. आणि पहिल्या 2 मिनिटात जर त्याच्यावर आपण पकड नाही बसवली तर ते सुटतं. बरोबर. आणि मग 10-15 मिनिटं ते माणसं थांबत नाहीत. आणि प्रबोधनच त्यातून करायचं असतं. पण सुरुवातीला विनोद असायला पाहिजे, निवेदन, गाणं, प्रसंग, अशी ती मालिका पथनाट्यातून. म्हणजे पथनाट्याचा हा बाज वेगळाच. आणि जवळजवळ 70 पथनाट्य माझी झाली. शासनाचा कुठलाही उपक्रम येऊ दे तर तो जिल्ह्यापर्यंत यायच्या आधी माझं पथनाट्य तयार असतं त्यावरचं. म्हणजे आधी एड्स मुक्तीपासून ते आत्ताच्या जलस्वराज्य अभियान असू दे, माझी वसुंधरा असू दे, तर याच्या सगळ्यांच्यावर माझी पथनाट्य आहेत आणि ती सादर पण झालेली आहेत. लघुनाटिकेचा बाज वेगळा. लघुनाटिका हे प्रहसनच असावं लागतं ते विद्यापीठाचं त्या नियमानुसार. लघुनाटिका म्हणजे विनोदी गोष्ट आणि ते पण सामाजिक व्यंगावर बोट ठेवणार. म्हणजे मुलगी बचाव हे आंदोलन जर आपल्याला करायचं आहे तर तेही विनोदी पद्धतीतून सांगायचं आणि शेवटची 2-4 मिनटं त्याचं प्रबोधन करायचं. मग त्यासाठी मग राजा प्रधान किंवा काही काळापूर्वी मी श्रीकृष्ण वगैरे असं पण पेंद्या हे पण पात्र त्यात मी घेत होतो. तर त्याचा एक बाजू वेगळाच. बरोबर. तो 10 मिनटं ऐतिहासिक पोशाख असावा त्याच्यासाठी. पथनाट्यासाठी एक ड्रेस कोड असावा, नियम नाही तसा, रंगभूषा तर नसते त्याला, पण गर्दीतली हे 10 लोक एक आहेत आणि हा एक चेहरा आहे ह्या 10 लोकांचा मिळून, तेवढा लक्षात यावा म्हणून ते पथनाट्यासाठी म्हणजे तांत्रिक गोष्टीचाही बाज सांभाळावा लागतो त्याच्यासाठी. एकांकिका म्हणजे गोष्ट आणि नाटक म्हणजे कादंबरी. पण कादंबरी लिहिताना एक लेखक निवेदनात्मक पद्धतीने लिहितो, पण नाटक लिहित असताना प्रत्येक पात्राच्या हृदयात शिरून त्याला बोलतं करावं लागतं. म्हणजे समजा नाटकात एक 10 पात्र आहेत तर ती 10 पात्रच बोलत आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी लेखक बोलतोय असं वाटू नये. ते 10 पात्र स्वतंत्र त्यांच्या विचार, त्यांची पार्श्वभूमी विचारांची पण घेऊन येतात. हे सगळं त्यातून दिसावं तर ती जबाबदारी मला वाटते जरा जास्त असते. तर हे नाटक आत्ता मी महानाट्य पण लिहिले, श्रीमंत योगी. आता आपले सांगितले सुमित साळुंखे म्हणून ते आता त्याचे प्रयोग करतायत. शिवाजी महाराजांच्यावर 100 कलाकार घेऊन नृत्य नाट्य असं एकदम भारदार असा कार्यक्रम आहे महानाट्याचा. आता हे लिहिताना काय चॅलेंज नक्की होतं तुमच्यासमोर? ऐतिहासिक गोष्टी लिहिताना फार काळजीपूर्वक लिहायला लागतात. एकतर ते घटनाचा क्रम मागं पुढे होऊन चालणार नाही. आता त्यातून पण आत्ताच्या काळाला काय सुसंगत तेव्हाचे विचार होते का, तर तेही नव्यानं पुढे आणायला लागतील. म्हणजे त्यातलं एक उदाहरण असं बघा, तानाजी मालुसरे येतात शिवाजी महाराजांची भेट घ्यायला आणि शिवाजी महाराज स्वतःच गड घ्यायला जाणार असतात. तर तानाजी काय म्हणतो, आधी लगीन आपल्या कोंढाण्याचं, आपल्या आणि मग माझ्या रायबाचं. म्हणजे ही आपलेपणीची जी भावना आहे, सामूहिक भावना आहे, ती शिवाजी महाराजांच्या काळातून आली. वंदे मातरमची हीच भावना आहे. वंदे मातरम नावाचं एक लघुनाटिका आणि पथनाट्य पण लिहिलं मी ते. म्हणजे त्यात तर असं आहे की वेदकाळापासून वंदे मातरमचा घोष कसा चालत आला आहे, तो आजच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि आज अमृत महोत्सवापर्यंत वंदे मातरमचा घोष हा पार्श्वभूमीवर कायम वाजत राहिलेला आहे. म्हणजे जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी घरी अशी, हे जेव्हा राम लक्ष्मणाला सांगतो लंका सोडत असताना, म्हणजेच वंदे मातरम आहे ते. वयम पंचकाधिक शतम हे जेव्हा श्रीकृष्ण सांगतो महाभारत काळात, तेव्हा ते वंदे मातरमचाच घोष आहे. हर हर महादेव ही जेव्हा गर्जना येते तेव्हा ती सुद्धा वंदे मातरमचंच अधोरेखित करत असते. तर असं चॅलेंज घेऊन काहीतरी नवीन देण्याचा असा प्रयत्न ह्या सगळ्या नाटकातून केलेला आहे. आता मुळात एक लेखक म्हणून महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे सगळं लिहिताना एक सामाजिक भान आणि आजच्या काळातली परिस्थिती जी सातत्यानं बदलते, ह्याचं कुठेतरी सतत मनात एक विचार
ठेवून लेखन करायचं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण काय विचार करता याबद्दल? सुरुवातीच्या काळात तसा नव्हता. म्हणजे पहिलं नाटक मी लिहिलं उत्खनन, हं, सादर केलं पुरुष नाटक आधी 93 साली. पण ते माझं नव्हतं, पण मी काम केलं होतं त्यात आणि राज्यनाट्यात तिथनं पदार्पण झालं. आणि 96 साली मी लिहिलेलं नाटक मी काम केलेलं ते उत्खनन. आता त्याची गोष्ट अशी की आमच्याच बाबतीत घडलेली ती घटना. आमच्या शेतातून पाट गेला आणि शेताचे 2 तुकडे झाले. विहीर एका बाजूला गेली, शेत एका बाजूला राहिलं आणि आमच्या वडिलांनी 18 वर्षे त्यावर लढा दिला. बरं. मग हाच धागा धरून ते नाटक मी लिहिलं उत्खनन आणि मग ते सादर झालं राज्यनाट्याला. त्याच्यानंतर धर्मयुद्ध नावाचं नाटक लिहिलं. आणि तिसरं नाटक माझं होतं अंधारगर्भ. या नाटकाला राज्य सरकारचं लेखनाचं पारितोषिक आहे. अंधारगर्भ म्हणजे काय, वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ह्याची प्रोसेस. म्हणजे आजही अनेक वाले आहेत समाजामध्ये, पण ते वाल्मिकी होऊ शकतात, पण तसं वातावरण त्यांच्या भोवती नाही आहे. बरं. म्हणजे आपल्या भारतीय जर विचारधारेत बघितलं तर वाल्याचा वाल्मिकी ही पहिली गोष्ट आहे. नंबर 2 सिद्धार्थचा गौतम झाला आणि मोहनदासचा महात्मा झाला. अशा 3 घटना आहेत. म्हणजे स्वभावामध्ये बदल होऊ शकतो ही आपलीच विचारधारा आहे. पाश्चात्य विचारधारामध्ये ही गोष्ट येत नाही. बरोबर. म्हणजे स्वभावाला औषध नाही असं तिकडे म्हणतात. पण आमचं महाभारत काळात श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाच्या पूर्ण गलितगात्र झालेल्या स्वभावाला पुन्हा ऊर्जित अवस्था दिली. हे आमच्याकडेच घडू शकतं. तर हा विचार कुठेतरी घेऊन अंधारगर्भची निर्मिती झाली. मग म्हणजे अगदी मुंगी त्याच्या पायाला चावते तिथून त्या नाटकाची सुरुवात होते. आणि मग ते घडत घडत मग शेवटी शेवटचा धक्का द्यायला नारद मुनी येतात. पण आधी ती पार्श्वभूमी तयार झालेली आहे त्याच्या मनात. आणि आत्ता मागच्या वर्षी एक नाटक मी लिहिलं वेटिंग फॉर आम्ही. मगाशी जो मुद्दा तुम्हाला सांगितला की भारत माझा देश आहे येता 4थीला ठीक आहे, तिथं मी आहे. पण आपण जेव्हा पुढं शिकत येतो तेव्हा आम्हीपर्यंत यायला पाहिजे ना. ते अजून आलो नाही. आपण स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, अजून आम्ही का होत नाही, अजून मीच का. 4थीतच किती दिवस शिकणार आपण, MA पर्यंत येऊया की पुढे जाऊया, अजून डॉक्टरेट होऊया. तर तो विचार एक ऐतिहासिक घटना त्यासाठी घेतली. पृथ्वीराज चव्हाण, महम्मद घोरी याचं कथानक त्यासाठी घेतलं. बरं. आणि एक माझं पात्र मी त्यात मिक्स केलं, होता नावाचं. होता म्हणजे काय तर यज्ञ प्रसंगात देवदेवतांना आवाहन करून त्यांना स्थापित करणारा तो होता. अच्छा. मग मी रंगमंचावर प्रेक्षक जे आहेत ते सगळे माझ्या दृष्टीने देव आहेत. तर त्यांना मी स्थापित केले आणि तो होता सगळीकडे फिरतो. तो कधी घोरीकडे जातो, कधी पृथ्वीराज चव्हाणकडे आलेला आहे. तर ह्या आजच्या सामाजिक ह्याला ते हे आहे ना वेटिंग फॉर आम्ही अजून किती प्रतीक्षा करायची. बरं. महाशून्य नावाचं नाटक आहे, त्यात पंचमहाभूतांची कल्पना मांडली मी. बरं. त्याच्यानंतर इथर म्हणजे आत्म्याच्या प्रवासाचंच माध्यम म्हणजे इथर. पण त्यात सुद्धा बदल होऊ शकतो माणसाच्या स्वभावामध्ये, आमूलाग्र बदल होऊ शकतो. आणि पाश्चात्य विचारधारा जी आहे ती सायकॉलॉजीवर आहे आणि आमची फिलॉसॉफीवर आधारित आहे. तर ही फिलॉसॉफी आमची किती श्रेष्ठ आहे जगामध्ये, तर ते इथरमधनं मी सांगतो. आजपर्यंत तुम्ही अनेक नाट्यप्रकार लिहिले. लघुनाटिका असेल, बालनाट्य असतील, संपूर्ण लांबीचं नाटक असेल. एकूण यांची संख्या किती आहे आणि त्याचं सादरीकरण जेव्हा वेगवेगळ्या केंद्रांच्यावर होतं, राज्यनाट्य स्पर्धा असेल किंवा इतर स्पर्धा असतील, एक लेखक म्हणून काय भावना मनात येतात? सांगली नाट्यपंढरीने त्या बाबतीत भरभरून दिले मला. म्हणजे कडणेदादांनी उभं केलं, गौतम भाऊनी पुढं आणलं आणि अगदी तुम्ही शशांक लिमये सर माझ्या नाटकांना तुम्ही कित्येक वेळेला सादर करून त्याचे नंबर घेऊन आलेले आहेत. तर एकूण मला वाटते संख्या माझ्या नाटकांची 280 ते 90च्या पर्यंत आहे. लहान मोठ्याचे पथनाट्य, लघुनाटिका सगळे मिळून सर्व प्रकार. आणि दरवर्षी ते सादर होत असतं. नुसत्या राज्यनाट्यच म्हटलं तर 2 लेखनाची पारितोषिक आहेत मला. एक भर चौकात गांधी पुतळ्यासमोर म्हणजे राजकारण आणि प्रेम असं नाटक आहे ते. आणि आत्ता पण राज्यनाट्यामध्ये जेवढे सादर झालेले आहेत ते साधारण 85 पुरस्कार मिळालेले आहेत. बरं. राज्य सरकारांची. बरं. यंदाची राज्यनाट्य स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये देखील आपल्या बऱ्याच संहिता वेगवेगळ्या केंद्रांच्यावर सादर झाल्या. आता लेखक म्हणून आपल्याला दरवर्षी काहीतरी नवीन लिहावं असं नक्कीच वाटत असेल. कारण काय होतं की वेगवेगळ्या संहिता ज्या पूर्वी लिहिलेल्या आहेत त्यांचं सादरीकरण तर होत राहतं, पण एखादी संहिता सादर केल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघाचा फोन येत असेल की सर आम्हाला अशा थीमवर लिहून द्या. मग अशा पद्धतीचं लेखन पण आपण त्यांना करून देता का, किंवा असा काही प्रयत्न केला आहे का की थीम दुसऱ्याची आहे पण लिखाण करून दिलं? यावर्षी राज्यनाट्य स्पर्धेत साधारण 12 केंद्रावर नाटक होतं माझं. 19 केंद्र आहेत एकूण महाराष्ट्रात. 12 केंद्र आणि कामगार कल्याणच्या 7 केंद्रावर नाटक आहे. बऱ्याचदा तुम्ही म्हणतात तसं फोन येतात की आमच्याकडे फार छान कथा आहे आणि आम्हाला त्याच्यावर नाटक लिहून पाहिजे. पण खरं सांगू का, नाही होत. बरं. तसा 1-2दा प्रयत्न केला मी, पण ते अर्ध राहिलं. अच्छा. नाही झालं ते नाटक लिहून.
मला सुचायला लागतं आणि मग ते मी लिहिणार, बरोबर. असंच आहे ते. की सांगून असं नाही होत. बरोबर. मला ऐतिहासिक नाटक लिहून द्या असं म्हणा, हां, ते विषय देतो. हां, मला गोष्ट नका सांगू, कथा नको कुठली. गोष्टीवर नाटक होत नाही माझं. बरोबर. एकही तसं नाही, एकही रूपांतरित नाही, एकही भाषांतरित नाही माझं नाटक. बरं. आता 41 नाटकं झाली. 2023 या साली राज्य नाट्य स्पर्धेला मी नवीन लिहिलं नाही, हं. पण नाशिकच्या एका केंद्रावर एक पात्री माझं नाटक जे होतं बसवा अनुभव, त्यांनी हो, त्याचं हो. नाटक करून तिकडे सादर केलं. म्हणजे नटराज कसा पाठीशी आहे बघा, की खंड नाही पडू दिला. बरं बरं. म्हणजे 96 पासून मी दरवर्षी नवीन संहिता राज्यनाट्यासाठी देतो. एक वर्षी तर 4 संहिता नवीन आल्यात माझ्या. हं. आणि यावर्षी लिहिलं नाही, पण सादर झालं नवीन वा. बसवा अनुभव. आपण एक शिक्षक आहात. शिक्षकाच्या चष्म्यातून लेखकाकडे बघताना काय वाटतं? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. कारण शिक्षकाची नजर म्हणजे कसं, म्हणजे घरात बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरून जाताना, आता आमचं घर सांगलीपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे, हं. तर तिथून मी 2 व्हीलरवरनं नाक्यापर्यंत येऊपर्यंत किमान 7 लोक रस्त्यावर थुंकलेली दिसतात मला. म्हणजे इथून ते सुरू होतं. रेल्वेचं फाटक जेव्हा पडतं तेव्हा दोन्ही बाजूला वाहनं थांबतात. म्हणजे जे 3 मिनटात रिकाम व्हायचं आहे तिथं 45 मिनटं लागतात. आणि सगळे जे बँड पथकातून हाकलून दिल्यासारखे सगळे हॉर्न वाजवत असतात. म्हणजे किती ठिकाणी शिक्षकांना आता काम करायचं आणि केवढी जबाबदारी आहे मोठी. कधी कधी असं वाटतं मला की आता शिक्षकापेक्षा हे प्रशासनानं हातात घ्यावं, आणि पैशाची तशी किंमत लोकांना राहिलेली नाही. अंगाला हात नको असतो, तुझं दंड किती आहे सांग असं म्हणतात. हो. तर प्रतिष्ठेला बाधा येईल असं आता काहीतरी त्यांच्या बाबतीत झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक चौकात एक पोलीस हंटर घेऊन उभा राहायला पाहिजे आणि त्याचं सोशल मीडियावर त्याचं प्रसारण झालं पाहिजे. इथंपर्यंत आलं आता. लेखन सुरू असताना आपण काही वेळा नाटकामध्ये काम केलं, भूमिका केली, दिग्दर्शन केलं. आता 88 सालापासून सुरू झालेला प्रवास, आणि आज 2024, अनेक स्थित्यंतरं आलेले आहेत रंगभूमीवर. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीची आता आयुधं उपलब्ध आहेत असं आपण म्हणू. तांत्रिकदृष्ट्याही नाटक खूप वेगळ्या पद्धतीचं सादर होतं आहे. नाटक तांत्रिकच होतं आहे, कथावस्तू त्यातली हरवती आहे, याबद्दल आपण काय सांगाल? अलीकडं राज्यनाट्यामध्ये तसं व्हायला लागलेलं आहे. म्हणजे तंत्र हे हवी व्हायला लागले नाटकावर, आणि मग त्यात ते नाटक दडपून जायला लागले. तंत्राची मदत तर घ्यायलाच पाहिजे, पण ती किती? म्हणजे राज्यनाट्याचा नियम बघितला तर तंत्र 4 मार्काचा, अभिनय 90 मार्काचा आहे. बरोबर आहे. मग ते 90 मार्क 90 देतो का आपण? तर तसं नाही वाटत. म्हणजे तंत्र जास्त यायला लागलेलं आहे. आणि जेव्हा रंगमंचावर मी काम करत होतो म्हणजे तर त्यावेळी एवढी तंत्र नव्हती. खरं आहे. म्हणजे पथनाट्य असेल, लघुनाटिका असेल किंवा नाटक असेल तर त्यातून मजा यायची ती करायला. आता सगळ्यावर अवलंबून राहायला लागते. आणि खंत अशी आहे की परत सांगली नाट्य पंढरी आहे आपली, पण इथं काही व्यावसायिक घडत नाही. तर ते घडायचा प्रयत्न मी केला तसा. म्हणजे अगदी सुरुवातच माझी, मी सांगितलं मग तसं, जसं चहा आम्ही विकतो तसं नाटक पण विकायचं असतं, हे डोक्यात माझ्या. त्याचे त्यावेळी 15-20 प्रयोग आम्ही तिकीट लावून केले. त्यानंतर हे तर असंच असतं याचे 150 प्रयोग केले. ऑपरेशन रामराज्य त्याचे 50 प्रयोग केले. पण होतंय कसं बघा, बऱ्याच जणांची ती तक्रार पण आहे आता की सांगली नाट्यपंढरीने होत नाही. त्याचं कारण दुसरं असं आहे की सांगलीचा कलाकार जेव्हा रंगमंचावर येतो तेव्हा त्याचे नातेवाईक इथंच असतात, त्याची मित्रमंडळी इथं असतात, त्याचं गणपती उत्सव इथं असतो, त्याचं दहीहंडी इथं असते. त्यामुळे त्याला सगळीकडे वेळ त्याचा असा पसरवून पडतो. त्या रंगभूमीसाठी ते वेळ देऊ शकत नाही. बरोबर. तेव्हा सांगली सोडून जेव्हा जी माणसं पुण्या मुंबईला जातात तेव्हा नाटकसाठीच आपण इकडे आलो आहे हे समोर राहतं आणि ती मग नावारूपाला येतात. जसं सांगली विटाचकडची काही मंडळी तामिळनाडूला गेली सोन्याचा वापरला, तिथं काही नाहीच आहे ना. आज मावशी आजारी पडली, मामाला सोडायचं होतं, काय भानगडच नाही. त्यामुळं तिथं ती माणसं तिथल्या लोकांना टक्कर देऊन उभी राहिली. बरोबर. म्हणजे आपलं गाव सुटल्याशिवाय प्रगती होत नाही हे. आणि दुसरं सुविधा पण नाही आहेत आपल्या सांगलीत. मला सांगा, नाट्य पंढरी आहे, थिएटर एकच आहे. ह्या तांत्रिक सुविधा जर निर्माण झाल्या आपल्याकडं तर मग कलाकारांना हुरूप येईल. नक्कीच. म्हणजे एका छताखाली सगळं मिळतच नाही आपल्याकडं. ड्रेस ड्रेपरी एकाकडं, लाईटचं साहित्य एकाकडं, आणखीन मेकअपवाला दुसरीकडे हुडकायला लागते. हे सगळं कुठेतरी एकत्र आलं तर चांगलं होईल आणि नाट्य पंढरी खऱ्या अर्थानं शोभेल मग. नक्कीच. आणि माझं तर स्वप्न आहे की नाट्य उद्योग पंढरी व्हावी ती. वा. या नाट्यक्षेत्रात अनेक वर्षांची आपली कारकीर्द आहे. पूर्वी नागरी आणि अनागरी स्पर्धा व्हायची, त्याच्यानंतर ते बंद झालं. पण सध्या अनेकदा असं चित्र दिसतं की राज्यनाट्य स्पर्धा असेल किंवा वेगळ्या ठिकाणच्या स्पर्धा असतील, तिथं शहरी भागातील मुलांचं सादरीकरण, त्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. ग्रामीण भागामधल्या मुलांचं सादरीकरणाचं प्रमाण कमी आहे. तर सांगली जिल्हा असेल किंवा इतर कोणतेही जिल्हे असतील तर त्या ग्रामीण भागात ही कला पोचण्यासाठी कार्यशाळा किंवा काही शिबिरं अशा पद्धतीचं घ्यावं
असं आपल्याला कधी वाटलं का आणि त्या पद्धतीनं आपण असे काही प्रयत्न केले का? सुरुवातच माझी बालनाट्यातून झाली. हं. नाट्य प्रशिक्षण शिबिर त्यावेळेस नगरपालिका आणि विजयदादा कडणे होते, सुरेश कोरे, प्रकाश गडदे, जरंडीकर सर, असे त्यावेळेचे लमुईल माने वगैरे ही मंडळी, ते नामांकित मंडळी त्यात होती. आणि त्या नाटक त्याच्या आधी मी लिहिलेलं होतं आणि नाट्य प्रशिक्षण शिबिरात माझा सहभाग पहिल्याच वर्षापासून झाला आणि दुसऱ्या वर्षापासून मी ते घ्यायलाच लागलो. बरं. म्हणजे 88 पासून मी शिबिर घेतो ते आज तक आहेत. बरं. मग फक्त सांगलीत नाही घेतलं, ते तासगावला घेतलं, इचलकरंजीला घेतलं, अशा बहुतेक सगळ्या ग्रामीण भागात, हं. म्हणजे तालुक्याची सगळी ठिकाणी तर झाली. सांगलीच्या बाहेर पुण्यामध्ये सुद्धा जाऊन शिबिर घेतलेलं आहे मी. तर त्या शिबिरातून मला जाणवलं कसं की एखादा व्यक्ती जर त्याच्या अंगात काही कलागुण आहेत का नाही हे तपासून कुठं बघणार तो, हं. तर अशा शिबिराची त्याला मदत होते. बरं. आणि परीक्षा न देता तिथं तो ते प्रकट करू शकतो. हं. हं. ती गायिका भक्ती साळुंखे, हो. ती 4थीला असल्यापासून माझ्याकडे होती बरं. शिबिरामध्ये. तर पाहुणे आले शिबिराला भेट द्यायला, ती गाणं म्हणून दाखवायची. बरं. मग गाणं मला येतंय आणि इथं काही परीक्षाच घेत नाहीत हे लोक, म्हणायला देतात. एक आत्मविश्वास तिच्या मनात तो निर्माण झाला आणि आज ती गायिका म्हणून काम करते. म्हणजे नाट्य शिबिरात आल्यानंतर अभिनयच केला पाहिजे असं काही नाही. मी तर असं सांगतो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला डॉक्टर जरी व्हायचं असेल तर एकदा ॲक्टर होऊन बघा. वा. तर तुम्ही ज्या क्षेत्रात जाल ना तिथं 4 पावलं इतरांच्यापेक्षा पुढे जाल. बरोबर. त्यामुळे अभिनयाचं या मांडवाखालनं एकदा जाच. मग काही मंडळी माझ्या पायात चांगलं नृत्य आहे असं त्या लहान मुलांना तिथं जाणवतं, ते मग नृत्यात पारंगत झाली. म्हणजे नाटकामुळं किंवा नाट्य प्रशिक्षण शिबिरामुळं नुसतेच ॲक्टर किंवा बॅकस्टेज आर्टिस्ट घडत नाही, तर व्यक्तिमत्व विकास होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये कुठेही करिअर करण्याला त्याचा उपयोग होतो, हे नक्की आहे. अगदी 100% बरोबर आहे. कारण प्रत्येक शाळेत आता हे नाटकाचा विषय या निमित्तानं तो यावा. हो. हो. कारण बाकी तुम्ही इतिहास, भूगोल, ते गणित सगळं शिकवा, पण त्याच्याबरोबर हे शिकवा. व्यक्तिमत्वाला पुढं घेऊन जाण्यासाठी जर काय मार्ग असेल तर तो हाच आहे. नक्कीच. हे सगळं करत असताना एखादं सर्टिफिकेट मिळतं आणि एक हुरूप येतो, पुढं जाण्याची एक उर्मी येते. असे सन्मानाचे प्रसंग हे आपल्या आयुष्यात अनेक आले असतील. त्यातले उल्लेखनीय असे वाटणारे काय सांगाल आपण? राज्यनाट्य स्पर्धेत लेखन स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं मला हं. 97 साली, बरं. अंधार गर्भ या नाटकासाठी. अच्छा. त्या नाटकावर इतकी चिरफाड झाली सांगलीत जेव्हा ते सादर झालं तेव्हा फार वाईट लिहून आलं. म्हणजे परीक्षण अच्छा. अतिशय वाईट. म्हणजे भावी नाट्य मंदिरच्या वतीनं सादर झालेलं नाटक ते, आणि डॉक्टर फडणवीसांनी दिग्दर्शित केलं होतं. बरं. म्हणजे आपण संपादकांच्यापर्यंत जाऊन ते भांडायचं म्हणले आपण, पण मी त्यात कुठं भाग घेतला नाही. म्हणजे नाही करायचं हे आपल्याला, तरी कुठेही तक्रारीचा सूर नाही द्यायचा नाही आपण. ते काही झालं नाही. पण त्याच नाटकाला लेखनाचं पारितोषिक मिळालं. बरं. मग दुसरा सन्मान असाच 2007 साली भर चौकात गांधी पुतळ्यासमोर, यालाही लेखनाचं पारितोषिक मिळालं. विद्यापीठाचे अनेक पुरस्कार आहेत, नाट्य परिषदेचा पुरस्कार आहे. बरं. जवळजवळ 120 असे पुरस्कार होते. वा. 2019च्या परत ते सगळे गेले. ठीक आहे, पण ते आहे सगळं मनात. हो. त्या स्मृती तरी नक्कीच आहेत. म्हणजे 2005ला 3 फूट पाणी होतं घरात आणि 2019ला घरावर 3 फूट आलं. त्यामुळं सगळ्या संहिता पण गेल्या त्याच्यात. आणि वाईट याचं वाटतं की 1200 संदर्भ ग्रंथ होते माझ्याकडं. बापरे. म्हणजे ते बैलगाडीतून नेऊन टाकायला लागले सगळ्या संहिता. आणि मग ज्याला रोज नमस्कार करून झोपायची पाळी येत होती माझ्यावर, त्याच्यावर पाय ठेवून मी असं त्या चिखलात हिंडत होतो. असतात असे प्रसंग, पण शेवट कलाकार सगळ्याच्यावर मात करतो, हे नक्की आहे. अगदी. नुकताच एक छान भाग्याचा प्रसंग आपल्या आयुष्यात घडला. म्हणजे नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ सांगलीत रोवली गेली आणि आपल्या संहितांचं प्रकाशन माननीय सुधीर मुनगंटीवार सर, जे सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते झालं. नाट्य परिषदेने तो योग घडून आणला. हे जेव्हा आपल्याला कळलं असं होणार आहे आणि प्रत्यक्ष जेव्हा प्रकाशन झालं, एक लेखक म्हणून, एक कलाकार म्हणून मनात काय भावना आल्या? आजचापर्यंतचा सगळ्यात सुवर्णाक्षी क्षण आहे तो माझा. म्हणजे इतके दिग्गज रंगमंचावर आहेत. हो. म्हणजे सांस्कृतिक मंत्री, पालकमंत्री, एक खासदार, एक आमदार आणि साहित्य परिषद, नाट्य परिषद, असे सेन्सॉर बोर्ड, सिनेमाचे असे सगळे अध्यक्ष, जब्बार पटेल, प्रेमानंद गजवी, आपल्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन आणि प्रशांत दामले, जवळजवळ 15 इतके मान्यवर महाराष्ट्रातले ते येतात. आणि माझ्या प्रशांत दामले तर काय हिराच आहे याचा सोडा. आणि त्यांच्यासोबत उभं राहून माझ्या 10 पुस्तकांचं प्रकाशन झालं. म्हणजे तो फोटो रोज बघतो मी आता. रोज बघतो. आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे थोडंसं वळतोय आणि एक लेखक म्हणून, एक कलाकार म्हणून अनेक वर्षांची आपली कारकीर्द आहे आणि ही अखंड अशी सुरू राहणारच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण भविष्यात काहीतरी वेगळं करण्याचा
काही उपक्रम करण्याचं आहे का मनात? लेखनाची कारकिर्दी अशीच राहील. पहिलं नाटक माझं जेव्हा झालं मी सादर झालं उत्खनन, तेव्हा डॉक्टर मुकुंद फडणीस, कामगार अधिकारी श्रीरंग पाटील वगैरे सगळी मंडळी ते बघायला आली. आणि मुकुंद काय विषय निघाला, फडणीस डॉक्टरांनी विचारलं की ह्याच्या आधी काय लिहिलेस काय? म्हटलं नाही, नाटक पहिलेच आहे माझं. मग पुढे लिहिणार काय? म्हटलं लिहिणार नुसतं नाही तर मी गडकरींची प्रतिज्ञा पूर्ण करणार. मग गडकरींची प्रतिज्ञा काय होती? मी अर्धा शेक्सपियर होणार. मग त्यांना म्हटलं मी 1.5 शेक्सपियर होणार. अर्ध त्यांचं पूर्ण करायला पाहिजे मला, कारण ते माझी पूर्वज आहेत. ह्या क्षेत्रातला आपला बापच आहे ना तो. तर त्यांचं अर्ध ते माझ्यावर आणि माझं एक, असं 1.5 शेक्सपियर मी होईल. त्याची 36 नाटकं आहेत. आता माझी 41 झाली. शेक्सपियरची सगळीच काय अशी फुल्ल नाटकं नाहीत, म्हणजे पूर्ण लांबीची नाही आहेत नाटकं. ती सगळी धरून किती 34 आहेत. आता माझी 280 झाली सगळी मिळून. तर हे सिलसिला कायम राहणार, लिहितच राहणार. लिहायला असं काय कुठं हीच जागा पाहिजे मला असं काही नाही. मी पंचतत्वाचं मंदिर बांधलं, त्याच्यासमोर स्टेज बांधले आणि त्या स्टेजवर मी रोज 4 तास असतो. भेटायला येणार लोकांना मी त्या स्टेजवरच बोलवतो, कारण त्यावेळेची ती एक प्रतिज्ञा होती की मी प्रत्येकाला रंगमंचावर आणीन. तर सांगलीत एक भविष्यात तसं जमलं तर आता आम्ही पंचतत्व श्री महाराज पंचतत्व उपासना पीठ अशी नावाची एक संस्था आहे, पंचतत्वाच्या उपासना ही सुरू आहे. तर त्या माध्यमातून जर शक्य झालं तर एखादं मिनी थिएटर आणि हे सगळ्या सोयी, म्हणजे काही घेऊन यायचं नाही, अगदी नाममात्र दरात ते द्यावं अशी माझी इच्छा आहे. की आपण नाट्य उद्योग मंडळी जर करायचं असेल तर सुरुवात आपण करायला पाहिजे त्याची. तर ते करीन नक्की. एक वेगळा विचार आज आपण मुलाखतीच्या सांगतेला मांडलेला आहे. पण जाता जाता जे नवीन रंगकर्मी या क्षेत्रात येऊ पाहत आहेत, मग तो लेखक असेल, दिग्दर्शक असेल, रंगमंचावरचा कलाकार असेल किंवा रंगमंचाच्या मागं काम करणार असेल, या सगळ्यांना आपण काय संदेश द्याल की या क्षेत्रामध्ये येणं सोपं आहे, टिकणं अवघड आहे? खरं आहे, येणं सोपं आहे, पण टिकायचं असेल तर ते कायम वाजत राहिलं पाहिजे आणि लोकांना आवडलं पाहिजे. याचा अर्थ प्रेक्षक शरण असलं पाहिजे आपण असं नाही, कारण आपण हौशी आहोत तसं प्रायोगिक पण आहोत. नवीन नवीन प्रयोग आपण केले पाहिजेत. आणि हे क्षेत्र असं आहे, कलेचं क्षेत्र, नाटक किंवा साहित्यिक, नवनिर्माण करणाऱ्या 2च जे घटक असतात. एक शेतकरी जो निर्माण करतो आणि दुसरा साहित्यिक, तो फक्त निर्माण करतो. तर निर्माण करणं ही 2च व्यक्ती. त्याच शेतकरी जगवतो आणि कसं जगायचं हे आम्ही साहित्यिक कलावंत मंडळी शिकतो. तर कलाकारांच्यावर लोकांचा विश्वास असतो, आजही आहे. म्हणजे अमिताभ बच्चननं जेव्हा दार लावा असं सांगितलं तर ते पटतं लोकांना, ते बाकीच्या कोणी सांगू तेवढं पटत नाही. म्हणून या क्षेत्रात गर्दी झाली पाहिजे भविष्यात. कलाहीन मनुष्य म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेलं जनावर, असं एक संस्कृत सुभाषित आहे. तर जास्तीत जास्त माणसांना नुसतं मानव नाही तर चांगला माणूस जर घडवायचा असेल, उत्तम मनुष्य जर घडवायचं असेल तर या कलेच्या क्षेत्रात आल्याशिवाय पर्याय नाही. आणि इकडे लोकांचा ओढा कसा वाढेल ती जबाबदारी आपली आहे. मला कुणीही बोलवलं त्या प्रशिक्षणासाठी या व्याख्यान देण्यासाठी की मी जातो आणि गेलेल्या ठिकाणची 4 लोकं ओढून आणतो. या तू आता यावर्षी काय केलं, नाटकात काम केलं, पुढच्या वर्षी लिही. मी जेव्हा लिहित होतो, दिग्दर्शन करत होतो, दिग्दर्शक म्हणून काही माझ्याकडची पोरं तयार झाली, मी त्यातनं बाजूला झालो. नंतर लेखन पण करायला लागली पोरं. आता ते स्वतंत्रपणे लिहितातच, कारण लेखकांची तशी संख्या दुर्मिळ आहे आपल्याकडे. जनमानसाला, सामान्य लोकांना जर दिशा दाखवायची असेल तर कलेशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे ब्रिटिश सरकारच्या वेळेत बघा, शारदा नाटक लिहिलं आपल्या देवलांनी, तर त्याच्यावर कायदा करावा लागला. शारदा बिल पास झालं, जरट बाला विवाहाच्या विरोधातलं ते नाटक, आणि एका नाटकावर बंदी घालावी लागली. ते पण सांगलीच नाटककार खाडीलकर, कीचकवध नाटकावर बंदी घालावी लागली. आणि त्या काळात एक स्पर्धा 1897ला शिवाजीराव होळकरांनी तिकडे घेतलेली इंदूरमध्ये. आमच्या देवलांचं नाटक पहिलं आलं तर बक्षीस काय का होतं, संपूर्ण पोशाख दरबाराकडून, फार मानाची गोष्ट आहे ती. संपूर्ण पोशाख, चांदीच्या मुठीची भरीव काठी, ग्रंथाची आणि त्या लेखकाची म्हणजे देवलांची हत्तीवरून शहरात मिरवणूक इंदोर शहरात, आणि 1000 रुपये रोख. त्या काळात म्हणजे 1897, त्यावेळी 4-5 रुपये तोळा सोनं होतं, तेव्हाचे 1000 रुपये ते. म्हणजे राजाश्रय कसा असावा ते त्यातून आपल्याला दिसतं. आणि प्रभाव फार असतो कलाकारांचा, आणि कलाक्षेत्राचा प्रभाव फार मोठा आहे. तो कुठंही कमी होऊ नये, त्याला गळती लागू नये, तेवढी मात्र आपली सगळ्यांची जबाबदारी आपण तरी घेतोच, तुम्ही घेतायत आकाशवाणीच्या माध्यमातून. नक्कीच. खूप छान वाटलं सर आज आपल्याशी संवाद साधून, आणि आपल्यालाही पूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे धन्यवाद देताना आपल्या भविष्यातील कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद आणि आभार.